दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 213. आजची तारीख आहे 24 सप्टेंबर 2015. आता वाजले आहे करीब 12:30, म्हणजे रात्रीचे 12. व्हॉट्स सो स्पेशल अबाउट या आज सकाळी उठलो, जिमला गेलो. आज पिंटाचा फोन आला होता की विशाल येणार आहे तर घ्यायला येऊन जा. तर मी घ्यायला गेलो होतो. तर मी जिमवरून डायरेक्ट तिकडेच गेलो होतो, बजाज स्क्वेअर. देन इथे आपलं गोल गोल नाका, इथे सावंगीच्या रोडने अटॅच होते. तिथे विशाल आला होता. तिथे सर्वात पहिले मी भेटलो, नंतर बाकी सगळेजण आले. त्याने क्विट केला त्याचा जॉब. तर इट्स वाय क्विट, बिकॉज त्याचं काही इंटरेस्ट नव्हतं त्याच्या फील्डमध्ये. मार्केटिंग आणि कॉर्पोरेट लाईफ बंदी घासून टाकते तुमच्या लाईफची. पैसे तर खूप कमवते, बट टाईम ते पैसे उडवण्यासाठी लाईफ नाही राहत. अशा प्रकारची ते झंड लाईफ झाली. तर त्यांनी सोडून दिलं जॉब. आणि म्हणजे झंड लाईफ नाही झाली, त्याचा सर्वात मेन क्रुशल फॅक्ट होता की त्याला इंटरेस्ट नव्हता त्या फील्डमध्ये. सर्दी झाली बहुत बहुत खतरनाक. तर आम्ही तिथून आलो. देन काफी वेळ बसलो विशालकडे, 11 वाजेपर्यंत. देन घरी आलो, जेवण केलं, आंघोळ केली. लायब्ररीत जायचा विचारच नाही ठरला. पिक्चर पाहत बसलो, प्लेन्स ॲनिमेटेड मूवी. देन पिंटाचा फोन आला होता की हॉस्टेलसोबत जा म्हणे सावंगीला, त्याच्या आईला सोडून द्यायचं आहे म्हणे. त्याच्यापाशी 2 गाड्या आहे, एक गाडी न्यासाठी कोणतरी पाहिजे. तर या ओके म्हणलं. तर मी सावंगीला सोडून दिलं. बहुतेक त्याच्या वडिलांचा काहीतरी अटॅक वगैरे आला असं काहीतरी, बट असं काही होतं नाही, जस्ट लंग्स प्रॉब्लेम. देन घरी आलो, लेटलो. GTA 5 डाउनलोड केला होताच. डाउनलोड केला तर एवढी मेहनत करून डाउनलोड केला. या मोटो जीवर मी डाउनलोड केला तो. तर डाउनलोड करून आता फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तो पासवर्ड मागत आहे. आणि मी सकाळ म्हणजे जिथून ते सावंगीवरून आलो तर अर्धा पाऊण 1 घंटा त्याच्याच मागे पासवर्ड कोणता, किती सारे पासवर्ड टाकले. यूट्यूबवर सर्च केलं, सगळे कमेंट वाचले. जे लिंक दिली होती त्या लिंकवर पासवर्ड, ते लिंक तर ओपनच नव्हतं. तर अशा प्रकारे झालं. तरी पाहा लागेल कोणते हॅक वगैरे, कारण फाईल एक्स्ट्रॅक्ट करणं जरूर आहे. एक्स्ट्रॅक्ट नाही होईल तर हे इन्स्टॉल नाही होणार GTA 5. देन एक फिल्म डाउनलोड केला, ॲनाबेल हॉरर मूवी, कॉन्जरिंगच्या अगोदरचा. काय माहीत कसं आहे, इट्स स्कॅरी. अदर दॅन अनुराग भाऊकडे आज गणपतीचं जेवण होतं, तर तिथं गेलो. इट्स फील रिअली ऑकवर्ड बिकॉज तिथे फॅमिली आणि कोणीच नव्हतं. आम्ही 7-7:30 वाजता गेलो तिथे, तर काफी ऑकवर्ड वाटत होतं. तर त्यामुळे नंतर आम्हीच तरी जेवलो, कारण ताईची ट्युशन होती आणि
त्याची ड्युटी होती आणि मला पण इकडे इन्व्हिटेशन होतं सुबोधच्या सॉरी राहुल समुद्र गणपतीचं, कारण इथे सगळे मित्र आले होते. तर मी पण घाई केली आणि 8-8:30 वाजेपर्यंत मी इथे पोहोचलो. इथे काफी मजा केली. इथे सगळेजण मित्र होते. जेवलो, देन पिंटाकडे फिरलो, काफी डिस्कस केलं, कारण विशाल पण होता. कसं आहे काय आहे, आता जे झालं ते झालं, आता पुढे कसं काय करू, पुढे कशा काय गेट प्रिपरेशन, UPSC, MPSC, देन अदर फॅक्टर, हाऊ कॅन हँडल दिस स्टाफ, अशा प्रकारे देन सुरू झालं की लाईफमध्ये पुढे काय बनायचं आहे. तर विशाल सॉरी वैभव इंजिनियर या प्रोडक्शन मध्ये, रावला म्हणे पोलीस इन्स्पेक्टर, इट्स अ नाईस थिंग. पिंटा म्हणे इट्स अ इंजिनियर हुएवर आय जॉब आय वर्क इट बॅडी बिझनेस आय फिल्म मेकर. And Vishal is also an engineer. तर विशाल त्याच्या टार्गेटवर काफी फिक्स आहे. मी पण मला टार्गेटवर फिक्स आहे. वेल, आता तू जेलस करते ना, आता जेलस करत त्याला. वाय? कारण ही हॅज अ नाईस जॉब. बिफोर आय जेलस म्हणजे बिफोर I jealous because he has a nice job, smartness, nice girlfriend, everything he has a good. That's why I jealous. He lost everything, lost only a job, but he can do it. He can make it, and his confidence is being really high, and he can see what he can want to. So yes. बस काही नाही, आता घरी आलो, जेवण तर करूनच होतो, आता फिरून राहिलो. आर्टिफॅक्ट एपिसोड, अँड या दिस इज द एंड. दिस इज द मा आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 213. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.